ताई, तुम्ही कधीपासून आले आणि काय तुमच्या मागण्या काय? आम्ही येथे 4 जून 2025 पासून येथे आलेलो आहोत. आंदोलनासाठी आम्ही आज 19वा दिवस आहे आणि श्री पोपट गायके हे या आंदोलनासाठीचे प्रमुख आहेत आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून मी आहे. तर आमच्या मागण्या, आम्हाला पेन्शनवाढीपासूनची जी मागणी आहे ती, तसेच एक दृष्टिहीन व्यक्ती तसेच इतर अपंग व्यक्तींचा बेकारीचा प्रश्न दूर व्हावा या माध्यमातूनची मागणी आहे. आणि आज सर्रासपणे जे स्टेशनवर स्टॉल चालवले जातात तर आमच्या अपंग व्यक्तींमध्ये, अंध व्यक्तींमध्ये सर्रासपणे तुमच्या आतापर्यंत काही भेटी वगैरे झाल्यात का? आमची भेटी तर एकही झाली नाही. खरं तर आम्हाला मुख्यमंत्र्यांनाच भेटायचं आहे, परंतु बरं. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री म्हणतात. तुम्ही रोज येणं जाणं करताय का? हो, आम्ही रोज येणं जाणं करतोय. आणि अजूनपर्यंत एकदा पण भेट नाही दिली का कोणी? नाही, ते फक्त पॅनलमधून कोणातरी पाठवतात. हां. ते म्हणतात की आम्ही सचिवांना भेटा, पाटेनकर साहेब आहेत, हे आहेत, ते आहेत. हां. त्यांना भेटा म्हणतात, पण स्वतः भेटण्याचं काही नाव घेतलं तर त्यांचं भेटण्याचं कारण काय? ते काही खरं, एवढे मोठे पंतप्रधान जर भेटायला आपल्याला तयार असतात आणि बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या मंत्र्यांना वगैरे ते भेटायला तयार असतात आणि आपण एवढे समाजासाठीचे प्रश्न जर आपण उपस्थित करून त्यावर वाचा फोडण्यासाठी जर आम्ही बसलो आहोत तर ते जागरूकता मिळण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे काहीतरी मागणं करतोय म्हणून की आम्ही काही टाईमपास म्हणून बसलो आहोत असं त्यांचं काही मत आहे का की त्यांनी एवढे दिवस लावावेत आणि आम्ही आमच्या मागण्यांसाठी त्यांनी पाठपुरावाच करू नये का? ती भेटण्यासाठी जर न भेटण्यासाठी ते कारणच आम्हाला कळावं त्यांचं. बरोबर. आणि दादा, तुमचं काय म्हणणं, 2 शब्द सांगा. माझं म्हणणं हेच आहे की मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मागण्या तत्काळ पूर्णपणे मागण्या मान्य कराव्या हां, आणि आम्हाला इथून मुक्त करावं. बरोबर. रोज येणं जाणं चालू आहे का? रोज माझं येणं जाणं आहे.